तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची सर्वात आवडती भाजी. तर सर्वप्रथम कृतीमध्ये भोपळा सोलायचा आहे. आता हे सोपं नाही. धारदार सुरी घ्या आणि जरा आत्मविश्वासाने कामाला लागा. व्यवस्थित सोलून काढा, पण हातालाही जपा. कापून टाका, चिरून टाका, त्याला बारीक बारीक स्लायसेस करा. त्याचबरोबर कांद्याचेही स्लायसेस करा. छोटे छोटे तुकडे झाले तर अतिउत्तम. फ्लेवर जास्त चांगला येतो. एक कांदा एक्स्ट्रा घ्या, मजा येईल. हे असे बारीक बारीक आपल्याला स्लायसेस करायचे आहे, भोपळ्याचे पण आणि कांद्याचे पण. घेतलेला भोपळा जो आपण स्लाईस केलेला आहे तो आता आपण उकडायला टाकणार आहोत. भाजीसाठी खूप छान वाटेल ते. त्यामध्ये थोडीशी हळद पण टाका आणि मीठ पण टाका. कुकरमध्ये उकडायला टाकून द्या. त्यानंतर आता फोडणीचा टाईम. कढईत तेल गरम करा. तेल नसेल तर तूप घ्या, श्रीमंती चांगली दिसेल आपली. त्यात मोहरी घालून तडतडू द्या. लगेच हिंग आणि हळद पण घाला. आता त्यामध्ये होती भोपळ्याची एंट्री. आता थोडा मसाला टाका, मिरची टाका आणि व्यवस्थित कालवून घ्या ते. उकडलेला भोपळा चांगला हलवून घ्या. एक चिंचही टाका. नंतर कोथिंबिरीचा फ्लेवर द्या. लूक छान होतो आणि ही झाली बघा आपली भोपळ्याची भाजी. फायनल टचसाठी थोडासा तडका वरून टाका, जास्त टेस्ट येते. बघा माझी भाजी तयार. गरम गरम भोपळ्याची भाजी.